फाईन. सो तर आपण पराशामध्ये बघतो का ए, किती थोड्याशा गोष्टी फार इंटरेस्टिंग आहे त्याच्यामध्ये, म्हणजे खूप ऑलमोस्ट एव्हरीथिंग इंटरेस्टिंग आहे. पण त्याच्या आधी हाय सारा, लाईफ ऑफ सारा, त्याची लाईफ कशी होती आणि सर्वांना माहिती आहे का, ती 127 इयर्स जंगली. आणि जेव्हा अब्राम अविन वाक्य दिला गेला तर तिची ती वारली. पण प्रश्न होता का का असं तिला मिळालं, का नाही. दॅट्स खूप इंटरेस्टिंग. प्रत्येक पसूक, प्रत्येक शब्दावर आपण तिथे दशोत ऐकू शकतो. अम, पण एक पण एक फार इंटरेस्टिंग थिंग आहे का, जो पण इलिएझर, जो एवेद अब्राहम, तो त्याच्यामध्ये आणि एक लास्ट पाराशामध्ये आपण बघितला, लास्ट टू लास्ट पाराशामध्ये पण, लेखलेखामध्ये बघितलं आणि गेल्या पाराशामध्ये पण बघितलं का, ए, कोण सर्वात जवळ, अब्रामोविच्या सर्वात जवळ कोण होता? लोत. लोत त्याचा भाचा होता आणि त्यासोबत आला, त्याच्यासोबत इथपर्यंत, इस्रायलपर्यंत, एरेच केनानपर्यंत. आणि तरीसुद्धा त्यांनी एका टायमाला ते सेपरेट झाले. आणि आपल्या बोलतात का, ई इफ्शी मी अव्राम, ई इफ्शी मी एलोकाव, असं शलोम. असं त्यांनी बोललं का, मला अव्राम पण नाही ना पाहिजे, अव्राम पण नाही पाहिजे, आणि त्याचा हाशेम सोबत पण काय कनेक्शन नाही पाहिजे. आणि तिकडे कफार म्हणजे त्यांनी तो ए, जसं काय त्यांनी आकाश बळकोला सोडून गेला का, त्याला तिकडे सदोमची जागा बघितली, पैसा बघितला, फिजिकॅलिटी बघितली, तिकडे सर्व चांगली गोष्टी होती त्याच्यासाठी. अमेरिका फॉर एक्झाम्पल आजच्या काळी, ते बघितलं त्यांनी. आणि त्याच्याने तो अट्रॅक्ट झाला फार. आणि तर मग आपण बघतो का, त्यांनी सर्व सोडलं, अब्रामला सोडलं आणि आकाश बरोखूचे पण लांब गेला. आणि शेवटी त्याला काय मिळालं? काहीच नाही राहिलं त्याचा. ओला जे गेलं, ओला बा गेलं. अ, ह्या जगामध्ये जे पैशासाठी गेला होता, ते पण नाही त्याला मिळाले. शेवटी अब्राम अविनं त्याला वाचवायला लागला एका वेळेला, दुसऱ्या टाइम पण त्याच्याच अब्राम अविनच्या स्कोतमध्ये, मेरिटमध्येच तो वाचला. आणि आकाश बरोबरने त्याला वाचवलं, कारण अब्राम अविनच्या मेरिटमध्ये. आणि शेवटी त्याची बायको पण वारली, ती पण मेली तिकडे, ती पण मीठ झाली. आणि शेवटी त्याच्या मुलींसोबत राहिला. आणि त्याच्यापासून दुसरे, आणि भाऊ हशेम ते दविद मेलक त्याकडून आला मोआब. पण तरीसुद्धा आपण बघतो का, सर्व गेलं त्याचं, काहीच नाही राहिलं त्याकडे. का कर त्यांनी सदिक, जो आकाश बरखूचा, हशेमचा माणूस होता, त्याच्याशी लांब गेला. आणि शेवटी त्याच्याकडे काहीच नाही राहिलं, पैसा पण नाही राहिला, नाव पण नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि ऑन द अदर हँड जो होता एलिएझर, जे बोलतात का एलिएझर होता, एलिएझर एवेद अब्राहम, तो होता मेन म्हणजे बोलतात निम्रोदचा मुलगा होता एलिएझर. आणि त्यांनी अम, तो सर्व सोडला त्यांनी. तो राजा होणार होता, तो त्या स्टेटसचा होता, तो राजकुमार होता. आणि त्यांनी सर्व त्याचं सोडलं आणि तो बोलला का, आपण एवेद अब्राहम, तो स्लेव्ह बनीन. कोणाचा? अब्राहम अविनीचा स्लेव्ह बनू. तर अब्राहम अविनीचा स्लेव्ह बनायला रेडी झाला तो. एवढा मोठा, त्याचा सर्व राजेशाही थाट सोडून अब्राहम अविनीचा नोकर झाला, त्याचा गुलाम झाला. आणि त्याला काय मिळालं? सर्व मिळालं त्याला. तो अरूर पासून पुन्हा बरूख झाला, म्हणजे कर्स्ट होता तो आधी. तो खामचा डिसेंडेंट होता, आणि त्याच्यापासून ए, त्याला ब्लेसिंग मिळाली, तो इस्रायल मध्ये एक्सेप्ट झाला. आणि सेकंडली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो
ए, अब्राम तो पुढच्या जगामध्ये तो पूर्ण गेला, तो मेला नाही, तो डायरेक्टली गेला त्याचा बॉडी सोबत. एलेव्हन बी कसे गेले तसे. तर तो अजूनपर्यंत जिवंत आहे काही तिकडे ओलामाबामध्ये. तर काय मिळालं त्याला? सर्व मिळालं, त्यांनी पूर्ण ज्या जग मिळालं. आणि ते आपण बघतो दोन दोन दोघांपासून. एक होता अब्राहम अविनो आणि एक लोथ, आणि दुसरा एलिएझर एवेद अब्राहम. आणि मग इकडे त्याचे त्याच्या गोष्टी बघतो आपण, फार स्ट्रेंज गोष्टी करतो तो. तो पहिले तर अब्राहम अविनूला बोलतो, त्याला पाठवतो इसाकसाठी मुलगी शोधायला, बघायला, आणायला. आणि तो फार स्ट्रेंज गोष्टी करतो. गेल्यानंतर परिणामाच करतो का मला यश दे. पण तुला बराखा मिळाले, अब्राहम अविने बोललाय का त्याच्यासोबत त्यांनी एंजल पाठवलेत, आणि तो सर्व ठीक होईल, तरी पण तो नमाज करतो. आणि तो टेस्ट करतो. तो बोलते हाशेमला, तू समज अशी मुलगी पाठवलीस आणि ती अशी बोलली, तर मी तिला, ती म्हणजे, आणि ती आल्यानंतर तू विचारत पण नाही कोणाची मुलगी आहेस. डायरेक्टली तिला नाकातली रिंग देतो, नाकाची रिंग देतो. आणि अम, आणि बांगड्या देतो. ऑलरेडी तो विचारत पण नाही कोण आहे तू, कोणाची मुलगी काय आहे? पहिले देऊन टाकतो. आणि नंतर विचारतो कोणाची मुलगी आहे तू. तर रिफ्का आला, मग तो डायरेक्टली सिलेक्ट करतो आणि डायरेक्टली लवकरात लवकर द्यायचं. त्याचा नुसतं घाई आहे, काइंड ऑफ घाई करतो तो. आणि नंतर विचारतो कोणाची मुलगी, तो त्याच्याकडे जागा आहे का बस झोपायला, आम्हाला राहायला. आणि मग तिकडे गेल्यानंतर पण तो त्याला बोलला, मी काय नाही करणार, मी नाही खाणार जोपर्यंत मी सगळं बोलत नाही तोपर्यंत. अँड नंतर तो बोलायला लागतो, असं झालं तसं झालं, मी आलो. आणि त्याचं तर काहीच, त्याचं नाव नाही लिहिलंय, तो एवेद अब्राहम. कोण बोलतो ते? एवेद अब्राहम. जे होतो ते, तुझं नाव काय? नाही, मी एवेद अब्राहम. माझं काही स्टेटस नाही, माझं नाव नाही, मी गाव नाही, कोण नाही, मी मी एवेद अब्राहम, मी गुलाम आहे अब्राहम अभिनीचा. मी काहीच नाही. आणि घाई करतो तो, बोलते नाही मी थांबणार नाही, हिला घेऊन जाय, आता ही रेडी आहे तर घेऊन जातो तिला. एकदम स्ट्रेंज गोष्ट आहे, घाई घाईमध्ये सर्व फटाफट नाही. तर इथे आपण बघतो एलिझेबद्दल, एलिझर एवेद अब्राहम, त्याची घाई करतो का त्याला बोलतात का त्याला मुलगी होती आणि त्याला पाहिजे होती त्याच्या मुलीसंगत लग्न होईल. आणि जेव्हा अब्राहम मी त्याला पाठवतो, अब्राहम बोलतो नाही, तू आरूर आहेस, मी बारूख आहे, तू कर्स्ड आहेस आणि मी ब्लेस्ड आहे, त्यांचं लग्न नाही होऊ शकत. पण त्याची नेगिया होती, त्याची काहीतरी त्याच्यामध्ये, त्याला काहीतरी फायदा होता. आणि म्हणून त्याला भीती वाटत होती. त्याला भीती वाटत होती का तो ही गोष्ट तो पूर्ण नाही करू शकणार, जे पण त्याला पाठवले. कारण का? त्याला त्याच्या त्याच्या मुलीसोबत लग्न होईल, इच्छाक अभिनेता. इच्छाकचं लग्न त्याच्या मुलीसोबत होईल. आणि म्हणून तो बोलला का मे बी मी नाही करणार, मे बी मी नाही देणार, मे बी माझं तर पूर्णपणे त्याच्यामध्ये ती फाईट होती, त्याच्यामध्ये ती मारामारी करत होती स्वतःसोबत. आणि त्याच्याकडून आपण शिकतो कशी माणसानी स्वतःचे मिदोत, स्वतःचे गुण सुधारले पाहिजेत. कसं सुधारायला पाहिजेत? ऑपोजिट करून, लवकर करून. या गोष्टी जे माणसांना त्रास होतो द्यायला, फॉर एक्झाम्पल कोणाकोणा सेदाका द्यायला त्रास होतं, तर लवकर लवकर द्यायला पाहिजे. विचार नको करूस, दे दे. विचार नको करूस जास्त. कोणाकोणाला लसवणारामध्ये प्रॉब्लेम्स होतात. लसवणारा बोलायची फार इच्छा असते, फार काय नाही, तोंड बंद कर, बंद कर, फोन बंद करून टाक, नको बोलू. बोलायचं आहे तुला, बोलायचं कोणा येते नाही कोणाबद्दल तरी, बंद करून टाक फोन. उलट वाग. डिफिकल्ट, थोडा डिफिकल्ट असेल, पण एलिएझर एवेद अब्रामकडून शिकतो की आपण प्रत्येक माणसाने त्याच्या गुण कसे सुधारू शकतो. प्रत्येक माणसाचं या जगामध्ये काम काय? त्याचे गुण सुधारायला आलाय तो. असं नाही बोलू शकत मी असाच आहे, मी रागीट माणूस आहे, मी काय नाही करू शकत. नाही, त्याचा तो तकेन तो फिक्स नाही करत. तर मग ते फिक्स करण्याचा इम्पॉर्टंट आहे. जो आपण सुधारायला आलो आहे गोष्टी, तेच सुधारले नाही, खासवे शालोम, तर मग फायदा काय या जगामध्ये? आपल्याला यश नाही मिळत. आपण काय करायला आलो तो काम नाही करत.
तर मग बेजार तशी मी स्वतःला पण स्वतःलाच बोलतोय, मेन म्हणजे जोरात बोलतोय. मी नाही तुम्हाला काही शिकवायला ट्राय करत ऑफकोर्स नाही, पण कसं आपण आपण बघतो इकडे का आपण कसं सुधरू शकतो, आपण कसं इम्प्रूव्ह करायला आपल्याला एक वे दिलंय, एक रस्ता दिलाय, दाखवलाय. कोणी? अव्रामाविनीच्या गुलामनी. जो एवेद अव्राम एलिएझर, एवेद अव्राम, आणि अजूनपर्यंत तो त्याची सेवा करतोय आणि अजूनपर्यंत त्याच्यासोबत आहे अव्राम अविनीसोबत. आणि लास्ट टाइम मी मला वाटतं मी स्टोरी बोललो होतो अब्राहम अविनुच्या सोबत एलिएझर, आणि राजाची सोड पडली होती तिकडे आणि त्यांनी तो खाली गेला, एक मोठा राबी, आणि तो त्याला एलिएझर एवेद अब्राम पण दिसला तिकडे. तर आपण बघतो ए, का एलिएझर पासून आपण शिकतो का कसं आपण स्वतःवर स्वतःवर काम करू शकतो, स्वतःवर आपण कसं स्वतःचे गुण कसे सुधारू शकतो. आणि आपण तीच आपली नमाज असून दे का प्रत्येक माणसाने त्याचे गुण सुधारायला बघ मदत करू. आणि किती पण कोणत्याच गोष्टीला लेट नसं झालं, कोणत्याच गोष्टीला उशीर नसं झाला, जरी पण माणूस 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष समोर त्याचे एक कोणते कोणता गुण आहे जो त्रास देतोय, आणि ते कोणाला माहिती आहे जास्त? आपला बेनझुग, आपला पार्टनर, लाईफ पार्टनरला विचारू शकतो का कोणता गुण चांगला नाही आहे. पण त्यासाठी माणूस धीट पाहिजे ऐकायला गोष्टी. स्वतःच नाही डिसाईड करू शकत. फार डिफिकल्ट आहे. कधी कधी ट्रूथ, खरी खरी गोष्ट बघायला फार डिफिकल्ट असतं. तसं मला कोणीतरी विचारलं होतं एका अरबनी विचारलं होतं मला, म्हणजे काम करायचं एका कुठेतरी इकडे अरब काम करायचं, आणि त्याला असे त्रास द्यायला आवडायचं. आणि तो मला विचारायचा एव्हरी टाइम, खरं बोल, खरं बोल, तू अ, तुला मी आवडतो काय? असा असा विचारता. तर मी त्याला बोलायचो बघ, खोटं मी बोलू नाही शकत आणि खरं तू ऐकू नाही शकत. खोटं मी बोलू नाही शकत आणि खरं तू ऐकू नाही शकत, तर कशाला विचारतोस? तर मग अशी गोष्ट असते ती ती म्हणून माणसा सुधारायला माणसाने जसा श्लोमा मेलेकच्या बाजूला एक त्यांनी कोणातरी उभा केला होता, एक आणि त्याला एव्हरी टाइम अम, त्याला एव्हरी टाइम सुधारायसाठी काय इम्प्रूव्ह करू शकतो, काय नाही करू शकत, त्याच्यासाठी एम, त्याच्यासाठी त्यांनी त्याला हे केलं होतं, आणि एव्हरी टाइम त्याला बोलत होतं की नाही हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. जसं दाविदा मेलेकबद्दल पण आपण शिकतो. म्हणजे मसकेत आता मसकेत ब्राखोतमध्ये राव शिमोनसोबत शिकले त्यांनी. त्यांनी त्याचा अभ्यास झाला असेल ऑफकोर्स. का what is तर त्याचा अभ्यास झाला असेल मे बी मसकेत ब्राखोतमध्ये पण आपण बघतो का ए, दाविदा मेलेक पण विचारायचा काय त्याची चूक आहे, बरोबर केलं का नाही, बरोबर डिसिजन दिला का नाही प्रत्येक गोष्टींमध्ये. तर मग तर दॅट्स द इकार ते ते माणसानी सांभाळलं पाहिजे. तेच माणसानी अ, स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आपलं काम आहे, ते आपण ट्राय केलं पाहिजे स्वतःला इम्प्रूव्ह करायला जेवढं लवकर होईल तेवढं. नाहीतर मग जेवढं वाईट सवय लागतात ते जास्त डिफिकल्ट असतं मग इम्प्रूव्ह व्हायला. एम, ते एनिवे, तर ते आपण एलिझर एलिझर एवेद अब्राम कोण शिकतो. लेट्स गो टू एक चांगली स्टोरी बोलायची होती पण आपल्याला जास्त टाईम नाही दिसत मला, पण एनिवे आय ट्राय टू से स्मॉल स्टोरी. एक छोटीशी स्टोरी, नंतर आपण बघूया चान्स मिळेल तर आपण अजून एक चांगली स्टोरी बघूया. या एक इम्पॉर्टन्स ऑफ लर्निंग तोरा ज्याच्याबद्दल मी बोललो तुम्हाला. ए, तर आपल्याला माहिती आहे का, जे इकडे 7 ऑक्टोबरला म्हणजे सिमखात तोरा, लास्ट सिमखात तोरा म्हणजे 2 वर्ष आधी जे पण झालं त्याच्यामध्ये खूप खूप स्टोरीज ऐकायला मिळाले. मी नाही स्टोरीज बोलायची इच्छा करत, पण एक छान गोष्ट ऐकली मी. ती स्टोरी सांगितली त्याला बिन्यामिन खूतानी सांगितली होती. त्यांना
अं, तीन 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 खयालीम, तीन सोल्जरनी सांगितले की त्यांचा एक फ्रेंड आहे, त्याचं नाव आमिराम, आणि तो इंजर्ड झाला होता. आणि त्या दिवशी, आणि तो क्लिनिकल डेथ, म्हणजे तो क्लिनिकली तो वारला. नंतर पुन्हा वारला, या जगामध्ये नव्हता तो. आणि तो वर गेला, आणि तो फुल नॉन रिलिजियस. आणि तो वर गेला आणि त्याला बोलले, त्याला त्याचा केस उघडली, त्यांनी केस त्याची चालू केली. अम, तर त्यांनी बघितलं का त्याचा डिफेंडिंग एंजल होता, जो त्याला जो त्याला डिफेंड करत होता सगळ्या गोष्टींमध्ये, आणि त्याच्यासाठी जो बोलत होता तो. तर ए, तो डिफेंडिंग एंजलच्या मागे तो बघतोय का, किती मेओत, हंड्रेड्स ऑफ बखोरे येशिवा अभ्यास करतात. हं? त्याने बघितलंय, तो बोलते मागे कोण आहेत तुझ्या एवढे बखोरे येशिवा दिसत आहेत, काय चाललंय तिकडे. तो बोलतोय, हे बघ ते जे पण आहे बखोरेची जी नमाज आहे, त्यांची अभ्यास आहे ना, जे आता करतात, तर मला तो एंजल बोलतोय याला, तर तो त्यांच्या स्खुतमध्ये मी तुला वाचवायला ट्राय करतोय, त्यांच्या स्खुतमध्ये, त्यांच्या मेरिटमध्ये. आणि हा नॉन रिलिजियस मुलगा, त्याला काहीच माहीत नव्हतं, त्याला काय एशियामध्ये पण प्रॉब्ली कधीच नव्हता गेला, आणि माहीत पण नव्हतं काय आहे. आणि आणि मग तसंच झालं, जेव्हा त्याची केस उभी झाली, म्हणजे त्या थोड्या वेळात, जे पण वेळ तिकडे, किती वेळ, जास्त काय वेळ, जास्त वेळ नव्हता तो तिकडे, पण त्याच्यामध्ये जी केस उभी झाली राहिली, आणि मग त्याच्यावर त्याचे त्याच्यावर जे पण हे होते त्याच्या विरुद्ध, पण त्याचा तो एंजल होता, डिफेंडिंग एंजल, तो त्यांनी मागितलं का ह्या मुलं जे अभ्यास करतात येशुवामध्ये, त्यांच्या मेरिटमध्ये, या अभ्यासाच्या मेरिटमध्ये त्याला लाईफ मिळवून दे. आणि तसंच झालं, आणि त्याला लाईफ मिळाली, आणि तो पुन्हा या जगामध्ये उठला. आणि तो पुन्हा बौखाशेम, खसदे हशेम, तो आला आणि सगळ्याच्या फ्रेंड्सला बोलला का असं झालं. आणि ती ही स्टोरी राव बिनियामिन खोताने सांगितली होती, आणि मी ऐकली राव इत्सहाक आर्य एप्स्टीनकडून. तर दॅट्स द, आपल्याला माहीत, आपल्या या तोराचा लिमूद जो आपण इकडे अभ्यास करतो, नाही तर प्रत्येक माणूस किती टाइम इन्व्हेस्ट करतो त्या दिवसामध्ये इन दिस तोरा स्टडी, तो किती किती त्याच्यासाठी तो किती ब्लेसिंग्स आणतो त्याला, त्याच्या फॅमिलीला, त्याच्या कम्युनिटीला, पूर्ण इस्रायल लोकांना, किती मेरिट आणतो, किती आपल्याला विचार पण नाही करू शकत. तर म्हणून माणसानी, मी स्वतःला पण बोलतोय का, की त्याला दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आणि ती होईल तेवढा ट्राय केलं तेवढं पाहिजे का, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंड जेवढा होईल तेवढा थोडासा अभ्यासमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. थोडासा इन्व्हेस्ट केलं पाहिजे, आणि टाईम जे आता तुम्हाला बाबू हशेम, खसदे हशेम, बिस्कुत राव गाव्रिएल, तुम्हाला या अमेझिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये आकाश बरोकोने आपल्याला इकडे अभ्यास करायला चान्स मिळते, आणि तुम्हाला पण मराठीमध्ये शिवरिम चा अभ्यास करायला चान्स मिळते. तर ती अपॉर्च्युनिटी नाही सोडली पाहिजे, आणि ती अपॉर्च्युनिटी एव्हरीडे घेतली पाहिजे. एम, आणि टाइम फिक्स केलं पाहिजे, जसं आपण एव्हरी टाइम बघतो काय, वन ऑफ द मेन थिंग्स जी काय वर गेल्यानंतर विचारतील का इम का वाता येतीमले तोरा, तर हा प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे वेझा तसे रेडी असेल 120 नंतर. तर तो कधीच आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. किती पण बाकीच्या गोष्टी त्यांना बोललं पाहिजे का नाही, ह्या टाईम माझा इम्पॉर्टंट आहे, ह्या टायमाला मी अभ्यास करतो. बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत, आणि त्या टायमाला जो शिवरिम आहे त्या टायमाला आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे तोराचा अभ्यासावर. ऑफकोर्स हे काही इझी नसेल, कारण या टायमाला जास्त डिस्ट्रॅक्शन्स असतील, आणि खूप गोष्टी असतील जे आपल्याला करू नाही देणार अभ्यास. पण कोला का होतं, तुम्ही आलात आणि तुम्ही थोडासा अभ्यास करता, तर इट्स अ बिग स्कोप, आणि इट्स अ बिग थिंग.
आता खूप आणि ऑल्सो तो झाला बेला गॅब्रियल, जे काळजी घेतात का पूर्ण टाईम, एव्हरी डे शिवरिंग बरोबर होतील, टायमावर होतील. आणि שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבך לטובה. טוב, אז लेट स्टार्ट विथ द मिशनायोत. आणि आजचा मिशना फार इंटरेस्टिंग आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी, ॲप्लिकेबल आहे. आणि आपण अ, ते बघूया इन व्हॉट वे. तर लेट्स गो टू द मिशना. आपण सेकंड मिशना लास्ट टाइम केला होता. छोटासा मिशना आहे म्हणून आपण वाचूया आपण. त्याचा तसे तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. ओके, द मिशना. आपण या मिशनामध्ये डायरेक्ट पेसाख सेदरबद्दल बोलतोय. पेसाख सेदरमध्ये काय काय करतो ते आहे. तर फार प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. आणि बेझत शेमची निस्केल असत पेसाख सेदर. आणि पेसाख सेदरमध्ये आपण ह्या वेळेला अर्पण करायचा पण आपले जाऊन बेतामिदेशमध्ये पेसाखचा अर्पण पण द्यायला अ, आपल्याला मेरिट असू दे, ते आपली नमाज असू द्या तशीच बेजात असे. आधी पण आपल्या आधीच्या प्राकीमध्ये शिकलो कसं अर्पण द्यायचं, कितपर्यंत अर्पण द्यायचं, समज कन्फ्युजन झालं, मिक्स झालं, त्याच्याबद्दल पण आपण बघितलं होतं. तर ते सगळे ॲप्लिकेबल होतील. आणि हे लॉज तर ॲप्लिकेबल आहेतच आता पण, जे पण आपण आता शिकणार आहोत. तर सेकंड मिशनामध्ये आपण बघितलं मजगू लो कोस रिशोन בית שמאי אומרים מברך על היום ואחר כך מברך על היין. בית הלל אומרים מברך על היין ואחר כך מברך על הכוס, על היום, סליחה. तर इकडे वन ऑफ द थिंग्स आपण बघितलं मेन, का दोन ओपिनियन्स आहेत बेत हिलेल आणि बेत शमाय. का जेव्हा आपण पेसक सदे चालू करतो तर फर्स्ट ऑफ ऑल जो पहिला कप भरल्यानंतर बेत शमाय बोलतात पहिले दिवसावर बराखा केली पाहिजे, असं आपण एव्हरी शब्बातला बोलतो. मेकादेश शब्बात, मेकादेश शब्बात, נכון? तर तो जी पण बराख आपण आधी बोलतो नंतर बोलतो. पहिले बरोपेऱ्या गेफेन, पहिले आपण दाखवतो वे योम आशिशी वे खुलो शमाय वे आरेच, נכון? आणि सो ऑन. आणि नंतर आपण पुढे बोरेपेऱ्या गेफेन आणि नंतर मेकादेश शब्बात. आणि तर म्हणून आपण का बोलतो पहिले या आईनवर करतो आणि नंतर मग शब्बातवर करतो. म्हणून बोलतो मेकादेश आला कोस, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल वी डू बराखा ऑन द कोस, ऑन द ग्लासवर तो याईनवर आपण बराखा करतो आणि नंतर त्या दिवसाची बराखा करतो. त्या म्हणजे बोलतो मेकादेश शब्बात. बेच्यामाय बोलतात नाही, पहिले आपण दिवसावर केली पाहिजे आणि नंतर आपण याईनवर केली पाहिजे. आणि बेत हिलर बोलतात नाही, पहिले याईनवर आणि नंतर मग दिवसावर. तर आपण बेत हिलरसारखं जातो आणि त्यांच्यासारखं आपण करतो. आणि पेसाकमध्ये पण फेस्टिवल्समध्ये पण असंच करतो. फाईन, दॅट्स द सेकंड मिशन. आपण थर्ड मिशनला जाऊया. तुम्ही वाचू शकता सोबत. הביאו לפניו מטבל בחזרת עד שהוא מגיע לפרפרת ולפת. הביאו לו מצה וחזרת וחרוסת, אף על פי שאין חרוסת מצווה. רבי אלעזר ורבי צדוק אומר, מצווה, ובמקדש מביאים לפניו גופו של פסח. So that's the third मिशना. तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकता. बेझत हशेम. आपण एक्सप्लेन करायला ट्राय करूया पूर्ण मिशना. बेझत हशेम. यप, ओके, आपण बघूया इकडे. तर इथे आपल्याला माहिती आहे का पेसाकमध्ये आपल्याला मिtzवा आहे एम, हजेरेत, म्हणजे ते खासा, खासा बोलतो लेटेस, सॅलड लिव्स, ते आणले. आणि आणि फर्स्ट ऑफ ऑल ते कशाला आणतात? वन ऑफ द थिंग इज
का म्हणजे मुलं विचारतील काय हे काय करतोय आपण. अजून पण आपल्याला जेवण चालू नाही झालं, काय नाही झालंय, तरी पण हे कशाला आणलंय. नॉर्मली जेवण आणल्यानंतर सगळे सॅलेड लिव्स खातात आणि सलाती म्हणतात आणि सर्व असतं, पण पेसाच्या दिवशी काय ते वेगळं आहे. म्हणजे मग मुलं विचारतील का काय चाललंय, काय वेगळं आहे. मानिशताना आला इलाज आहे. आपण पुढच्या नेक्स्ट मिशनमध्ये पण बघूया आहे. आणि ते पूर्ण पूर्ण तो गाणं आहे. तर तो पूर्ण मिशन आहे. बघा तुम्ही, पूर्ण मिशन आहे. तर माणसाला काही नसतं येत आणि तो मानिशताना बोलला तरी पण तो जसं काय मिशनाचा अभ्यास करतोय. तर हो, तो मिशना तोंडपाठ आहे त्याच्या. हो काशा, ते एवढं इझी आहे आपल्याला त्वराचा अभ्यास करायला. आणि खाखामीमने आपल्याला एवढे चांगले अपॉर्च्युनिटी दिली आणि एवढे इझी थिंग दिलेत का आधी मिशनात तोंडपाठ होते माणसांच्या. अ, आणि येऊन जाऊन मिशनाचा अभ्यास करायची. इकडे पण मुलं आहेत खूप, खूप तलमूद तोरा आहेत जिकडे मिशनात तोंडपाठ करतात. आणि इट्स अ बिग मेरिट, इट्स अ बिग स्कोप. किती चांगला आहे का, जेव्हा आपण त्याला टाईम असेल तो मिशनाचा अभ्यास करू शकतो आणि त्याचा तोराचा लर्निंग होते, त्याचा अभ्यास होतोय. आणि आपण की त्याची नेशामा, निष्णा सेम लेटर्स आहेत. आणि आपण बोललो होतो त्याच्याबद्दल का किती मेरिट आहे मोठी आणि प्रत्येक माणसाने स्वतःसाठी केलं पाहिजे. ऑफकोर्स दुसऱ्यांसाठी जे वारले त्यांच्यासाठी मिशनात वाचणे खूप इम्पॉर्टंट आहे, प्रश्नच नाही आहेत. पण जोपर्यंत तो जिवंत आहे, जर आपण या जगामध्ये आहोत, तोपर्यंत स्वतःसाठी पण बोललं पाहिजे, बोलतात स्वतःच्या इल्युनिशमासाठी पण बोललं पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे पुढे जाता काय होईल. तर स्वतःसाठी नमाज केली पाहिजे, स्वतःसाठी पण. ह्या गोष्टीमुळे स्वार्थी राहण्याला प्रॉब्लेम नाही आहे. कारण नाहीतर माणूस दुसऱ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असतो, त्याच्यामध्ये काही अर्थच नाही आहे. ज्याच्यामध्ये काहीच फायदा नाही होणार. आणि त्याच्याने काही कोणत्याच रीतीने फायदा नाही होत, जसं व्हिडिओज बघणे. आजकाल काय काय गोष्टी आहेत, फेसबुक, टिकटॉक आणि यूट्यूब आणि अजून गोष्टी आहेत जे आपला टाईम वेस्ट करायला इझी असतं. व्हॉट्सअपमध्ये मेसेजेस टाईम वेस्ट करायला फार इझी असतं, त्याच्याने काहीच फायदा नाही होत. अ, सर्व नंतर कळतं का उगाचच टाईम वेस्ट झाला आणि माणूस फ्रस्ट्रेट होतं. आणि मग मे बी घरी असेल तर जास्त चिडतो, आणि कारण त्याला वाईट वाटतं का तो टाईम वेस्ट केला त्याने एवढा. तर इकडे मिशनाचा तोंडपाठ करण्याने त्याचा फायदा होतो आणि इकडे आपल्या एक अपॉर्च्युनिटी एका मिशनाचा अभ्यास होऊ शकते. तसं आपण पिरकेवातमध्ये एक फार छान इंटरेस्टिंग गोष्टी आहे ते प्रॉब्लेम आपण बघतो का. अ, तर मी ते खामी आपल्याला कसे वाचवतात ते आपण बघू शकतो. एन- मला असं वाटतंय का, जे पण जसं लिहिलंय मिशनात पिरक्यातमध्ये, का जेव्हा एक माणूस रस्त्यावरून चाललंय आणि त्यांनी बघितलं एक छान झाड आहे आणि तो बोलला, म्हणा ए या इलानच आहे, किती छान आहे हा झाड. मितखायवे नफशो. तो तोरात अभ्यास करतोय रस्त्यामध्ये पण, जो पण लर्नड पर्सन आहे, जो पण तोराचा अभ्यास इन्वॉल्ड आहे, तो पण रिलिजियस माणूस आहे, तो एव्हरी टाइम इन्वॉल्ड असतो तोराच्या लर्निंगमध्ये, अभ्यासामध्ये. नाही तर तोंडपाठ बोलत असतो त्याला जी पण येते ते. आणि त्याच्याने तो आकाश बरोबर कनेक्टेड असतो कम्प्लिटली, एव्हरी मोमेंट, एव्हरी मिनिट. तर इकडे जेव्हा जेव्हा तो येतोय आणि तोराचा अभ्यास स्टॉप करतोय आणि अचानक बोलतो, अरे वा, काय छान झाड आहे, किती छान झाड झाड आहे. आता तुम्ही बोलाल, आपण बोलू, कोण पण बोलेल का हाशेमनी बनवलेल्या गोष्टींची माणसांनी प्रशंसा केली पाहिजे, स्तुती केली पाहिजे. प्रश्नच नाही आहेत, ऑफकोर्स. हाशेमनी आपल्याला दिलेल्या सर्व गोष्टी स्तुती केली पाहिजे. पण लो अल खशबोन तोरात लिमूत तोरा, कोणाच्या कशावर, कशाच्या ऐवजी त्याची स्तुती केली पाहिजे. नाही, तोराच्या अभ्यासाच्या ऐवजी त्याची स्तुती करण्यात नाही अर्थ आहे. तुम्ही तोराचा अभ्यास करणार, त्याचा त्याचा अर्थ नाही. जसं काय कोणतरी बोलतोय का, हे घे एक हे एका बाजूला 100, पैशाचा एक्झाम्पल जास्त इझी असतो. एक मोहरा, सोन्याचा मोहरा देतोय आणि दुसऱ्या बाजूला 10 10 रुपये. तर माणूस काय चूज करेल? तो बोलते नाही, मोहरा बाजूला नाही, 10 रुपये छान दिसतात मला. तर
तर तसं आहे ते. तर त्यांनी संबंध तोराचा अभ्यास करण्यापासून त्या- तो थांबला आणि बोलला मा ना ए आईला जे पण ऑबि इझी आहे. फार स्वाभाविक आहे का माणूस चाललाय रस्त्यातून आणि त्याला छान झाड दिसतो तो फार छान आहे आणि खसद्या अशी माशेने एवढ्या चांगल्या गोष्टी बनवल्यात आणि तो बोलणार आहे. तर तुम्ही बघितलं खाखामीमनी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे का जेव्हा माणूस असा बोल वा मा इला मा नाय हा इला नजे असं बोलले त्यांनी मिशना बोलला काय बोला मिशना पिरक्या होत त्यांनी स्टॉप नाही केला त्याचा अभ्यास. तेव्हाच कळतंय का त्यांनी स्टॉप नाही केला इकडे त्या अभ्यास तो काय बोलला मा नाय हा इला नजे हे काय पिरक्या होत महिला नाही इलानच आहे आणि त्याच्याने तो काय केला ना मला इलानच आहे. हां त्यांनी स्टॉप नाही केला त्याचा अभ्यास तो बोलतोय तो पिरक्यावर बोलतोय तो मिशना बोलतोय आणि त्याच्याने तो वाचला नाही तर मितखायबे नफशो समज तो दुसरा काहीतरी बोलला तो मे बी मी मितखायबे नफशो पण इकडे तो मान आहे इलानच आहे. तो नुसता बोला काही छान आहे हा झाड तर तो लो मितखायबे नफशो का कारण आता खखामींनी आपल्याला वाचवलं ते बोलले का हे बोलशील हे नाही बोललं पाहिजे माणसाने तर मितखायबे नफसो असा बोलला तर म्हणजे मितखायबे नफसो पण इकडे तो स्वतः मिशना तो कंटिन्यू करू शकतो मिशना बोलायला मितखायबे नफसो आणि तो कंटिन्यू करू शकतो मिशना बोलायला आणि तो वाचला तो डेथ पेनल्टीपासून वाचला. तर तसं खाखामीमनी फार इंटरेस्टिंग कार विजडमनी त्यांच्या एवढ्या विजडमनी आपल्याला वाचवलं या गोष्टीपासून जे इझी आहे करायला इझी आहे तोडायला. तर भाऊ किती खोखमा याच्यामध्ये भाऊ तोरामध्ये आणि खाखामीममध्ये नी आपल्याला किती सांभाळ आहे सर्व गोष्टींपासून कोणत्या पण आवेरापासून. एनिवे तर आपण इकडे पुढे बघतो. ए, या मिशनामध्ये आपण बघतो का फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी लेटेस्ट आणला खासा आणला आणि समोर ठेवलं. मग ते त्यांना एक्सप्लेन केलं आपल्याला मेतावेल या मिशनामध्ये काय लिहिलंय משנה הביאו לפניו מטבל בחזרת עד שהוא מגיע לפרפרת ולפת. या त्यांनी आणले ते लेटेस्ट लिव्स अँड स्टफ आणि मग डिप्स खजेरेत ते आणलं खजेरेतला त्याच्यामध्ये डीप करायला कशामध्ये इथे वॉटर नाही ते विनिगर लिहिले. हे सर्व गोष्ट आणले. आणि त्याने डिप्स लिहिले कशाला आता खायचं चालू करणार आहेत कारण त्यावेळेला ते डीप करायचे मेन कोर्समध्ये कशामध्ये तरी दुसऱ्या गोष्टींमध्ये. आणि इकडे डायरेक्टली खासाच काय लिहिलंय दुसऱ्या गोष्टी पण खाऊ शकतो तो खरा. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या गोष्टीच्या ऐवजी तो खासा पण यूज करू शकतो म्हणून डायरेक्ट दाफका खासा लिहिलंय. दुसऱ्या गोष्टी पण यूज करू शकतो पण खासा खासा लिहिलंय दाफका लेटेस्ट लिहिलंय. लेटेस्ट लिव्स दिले सॅलड लिव्स. आता ते कशामध्ये डीप केलं पाहिजे तर नॉट नेसेसरी त्यांनी खरोसेतमध्ये पण इकडे दाफका खरोसेतचं मेन्शन केलंय दुसऱ्या गोष्टींबद्दल सेदर प्लेटमध्ये. जसं आपण बघतो खरोसेत कशाने बनवतात ते पण बघूया मे बी इकडे. खरोसेत ते खरोसेत जी याची पेस्ट असते खजूर आणि त्याच्यामध्ये अजून फिक्स टाकतात अजून खूप गोष्टी टाकतात आणि मग त्याच्याने ती जाड पेस्ट बनवतात. जसं आपण बघतो का पुढे बघूया मिशनातमध्ये कशाला खरोसेत खातात कशाला आपण खरोसेतचा वापर करतो. जसं खरोसेत इज फॉर सिमेंट जसं काय ते जेव्हा ते बनवायला द्यायचे इस्रायल लोकांना तेव्हा
जसं काय ते सिमेंट आहे, एकामध्ये एक लावायची भिंत, ते विटा एकावर एक बनवायचे, ठेवायचे आणि भिंत बनवायचे, नाहीतर ते जेव्हा ते पिरॅमिड बनवायचे तेव्हा मध्ये ती माती नाहीतर तो जो सिमेंट टाकायचे त्याच्याऐवजी खरोस आहेत त्याचा आठवण करायला. आणि आपण बघूया पुढे का प्रत्येक गोष्ट जे सेदरमध्ये आहे त्याचं काहीतरी कनेक्शन आहे. त्याचं काहीतरी कनेक्शन आहे मिtzrayimमध्ये. मिtzrayimमध्ये ही गोष्ट झाली म्हणून आपण हे करतो. मग आपल्याला माहिती आहे सेदरमध्ये आपण बोलतो ते पण. अं, मग आपल्याला माहिती आहे का या गोष्टी खाण्यामध्ये मच्छा आणि याच्यामध्ये दुसरं काय नाही खात, नुसतं करपास आणि मच्छा खातो. ए, म्हणून ते परपेरे थापात लिहिलंय. ए, अल मत्सोत उमरोरीम यखलुहू असं लिहिलंय. म्हणून तो मरोर, मग तो मरोर लिहिलंय. मरोरचा उल्लेख केलाय पुढे. ए, मच्छा आणि खजेर आहेत आणि खरोस आहेत. ए, आणि दोन कुक डिशेस जे केलेले आहे इन ऑनर ऑफ द फेस्टिवल. जरी पण तो खरोसेत खाणे मिtzवा नाही आहे, पण तो कस्टम आहे. इट्स कस्टम. आणि आपण पुढे बघतो का त्याचा का आपण तेच खातो. एम, मग दुसऱ्या गोष्टी पण आणतात जसं पिस्ता आणि बदाम. दुसरे फ्रुट्स पण आणतात आणि दोन दोन फ्रुट्स आणतात. पण नॉर्मली हे गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकतो खरोसेतमध्ये. त्याच्यामध्ये बदाम, पिस्ता, हेझलनट्स, नाहीतर अंजीर आणि ॲपल आणि सर्व मिक्स असतं. त्याच्याने खरोसे तयार करतात. जे पण कोण करत असेल त्याला माहीत आहे. इथे तर रेडीमेड मिळतं, ज्याला पाहिजे तर रेडीमेड मिळतं बाहेर. तर काही जास्त प्रॉब्लेम नाही आहे. पण तू घरी बनवत असेल तर ऑफकोर्स ते पण त्याची आपण जसं बोलत आहे की थिक पेस्ट केली पाहिजे. अम, मग कोण कोण त्याच्यामध्ये सिनेमन टाकतात आणि लांब काळ्या टाकतात खणे. त्याच्याने जस्ट फॉर रिप्रेझेंट जसं काय ते स्ट्रॉ जो गवत मिच्राईममध्ये येत होता, जे पण ते त्यांना विटा बनवायला लागायचे आणि त्याच्यासाठी त्यांनी फारोनी त्यांना त्रास द्यायला, पूर्ण मिच्राईममध्ये फिरायला लागलं त्यांना ते गवत शोधायला. कारण जे विटा बनवायचे ते चिखल आणि मिक्स करून त्याच्यामध्ये गवत तो पकडायचा त्यांना. आणि ते गवत मिक्स केल्याने तो वीट तयार व्हायची, लागत वीट तयार करायला. पण त्यांनी मिच्राईममध्ये फारोनी त्रास द्यायला, तो बोलला का तुम्ही आळशी झालात. आणि म्हणून आपल्याला त्यांनी अजून स्ट्रॉ, अजून गवत, ते बोलला आम्ही गवत नाही देणार, आता तुम्ही शोधा. आणि त्याच्याने पूर्ण मिच्राईममध्ये सर्वकडे ते शोधायला लागले गवत आणि त्याचा. आणि समज खास स्पेशल त्यांनी तो त्यांची ती क्वांटिटी बरोबर नाही केली तर ते मुलांना पण मारायचे त्यांच्या आणि विटासारखे वापरायचे. तर म्हणून सर्व धडपडायचे आणि त्यांनी तो पण स्ट्रॉ, तो गवत त्याचा वापर करायचे. आणि म्हणून कोण कोण त्याच्यामध्ये अजून थोडेसे पीसेस टाकतात, कन्ने टाकतात, जस्ट टू रिमेंबर का जे जे पण मिच्राईममध्ये झालं तसं त्याच्याबरोबर अजून चांगल्याशी दिसायला. मग त्यांना काय बोलतात आपल्याला का नाखोन खरोशेत इज नॉट अ मिtzवा. पण जे पण मरोर खाताना जो जो मरोर जो मार आहे तो थोडासा एक कडू आहे. ते कडूपणा कमी करायला, थोडासा कमी करायला तो खरोसेतचा वापर करतात आणि तो तो खातात. मग रब्बी एलिएझर बिन रब्बी चदोक बोलतात तो मिtzवा आहे. हा मिtzवा आहे. खरोसेत खायचा मिtzवा आहे. का? कारण आपण जसं बोललो तसं काय तो सिमेंट सारखा आहे त्याची आठवण करायला.
ए, आणि आणि जसं तोसफोत योमतोब एक्सप्लेन करतात का ए, का जे पण स्त्रिया जे इजिप्तमध्ये अम, त्यांना बाळ व्हायचं, तर तर ते एम, काहीच त्रास नाही त्यांना व्हायचा तिकडे. आणि आणि ते सफर ॲपल सफरचंदच्या झाडाच्या खाली ते त्यांना बाळ व्हायचं आणि विदाऊट एनी पेन. नाही तर मग सर्वांना समजेल का इकडे झालंय आणि ते मारतील. एम, आणि जेव्हा बेतामिदेश होता, तर तेव्हा ते रोस्ट केलेलं पेसाकचा हे पण आणायचं. जसं इकडे लिहिलंय, जसं इकडे आपण मिशनामध्ये वाचलं. एम, רבי אלעזר ברבי צדוק אומר, מצווה ובמקדש מביאים לפניו גופו של פסח. आणि जेव्हा बेतमिदाश होता, तेव्हा ते पेसाखचं ऑफरिंगचे पण हे आणायचे त्यावेळेला. तर आपण इकडे बघतो का इथपर्यंत दॅट इज द फर्स्ट पार्ट ऑफ पेसाख सेदेर, जे आपण फर्स्ट ऑफ ऑल आपण गद्देशबद्दल बोललो. आणि इकडे आपण खरोसेत, मरोर, מצה, פסח, מצה, מרור, נכון? आपल्या मिtzवा बोलायला, आणि जो पण नाही बोलला तो לא יוצא ידי חובה. तर इकडे आपण बघतो का येता स्टार्ट केलं आपण. एक फार छान आयडिया बघितली. नेक्स्ट आपण फोर कोसतबद्दल बोलूया. चार कोसत आहेत आणि त्याच्याबद्दल काय सिग्निफिकन्स आहेत, आणि प्रत्येक कोसचं काय रिप्रेझेंट होतं ते पण आपण बघूया बेजात असे. तर दिस इज द थर्ड मिशना. त्याच्यामध्ये आपण आपण थोडंसं अजून पण बघूया पेसॉक सेदेरबद्दल पुढे बेजात असे. मे बी आपण पुन्हा त्याचा रिवाईज करूया इकडे आणि बघूया का एक्झॅक्टली नॉर्मल पेसॉक सेदेरमध्ये आपण काय करतो. हा मिशना आहे कम्प्लीट. दिस द थर्ड मिशना. एनिवे, लेट्स गो टू स्टार छान स्टोरी बेजात असे. आपण थर्ड मिशना कम्प्लीट केला. अजून जास्त मिशनं होत नाहीत आपल्याला कम्प्लीट करायला. फ्यू मिशनं होत मोर आणि आपण वी आर फिनिशिंग मसेखेत पसाखीम. टोटल दे आर 7 मिशनं आहेत आणि आपण 3 मिशनात आपले ऑलरेडी झालेत. नाही, स्लिहा 7 नाही, 9 मिशनं आहेत. 9 मिशनं होत आहेत, 9 मिशनं होत आहेत या पेरेकमध्ये. आणि वी आर फिनिशिंग पेसाख मसेखेत पसाखीम. खजाक उबाऊख, सर्वांना खजाक उबाऊख. एक छान स्टोरी जी मी ऐकली बेजात असेम, ती शेअर करू शकतो तुमच्यासोबत. आता खाये सारा फाईन. त्याच्या आधी आपण दुसरा बघूया. इथे एक छान फार इंटरेस्टिंग जे आपण लास्ट हफ्तारा होता, त्याच्यामध्ये आपण लास्ट याच्यामध्ये इत्साक झाला, अर्पण झालं. तर मग इकडे जे पण हफ्ताला बघतो, त्याच्यामध्ये एलिशा नवीची स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी ब्लेसिंग दिली आणि मुलगा झाला. आणि नंतर तो थोडा मोठा झाल्यानंतर तो वारला. आणि आणि मग त्याची इमा ती गेली ए, इश एलोकीम एलिशा नवीकडे. आणि मग त्यांनी भाऊ हशेम त्यांनी त्याला पुन्हा जिवंत केलं. ते आपल्याला स्टोरी माहिती आहे. तर इथे राव राव आर्य लेविन, जेव्हा त्यांचं लग्न झालं, ते मोठे राबे होते. आणि त्यांचं जेव्हा लग्न झालं, तर ते बोलले की आपण थोडासा अभ्यास करूया सोबत. नवीन त्यांचे कलासोबत. आणि बोलतात का माणूस जर थोडासा अभ्यास करतो, हे चांगलं कनेक्शन डेव्हलप होतं आणि चांगलं असतं हेल्दी फॅमिली बनवायला. तर त्यांनी डिसाईड केलं का आपण
तोलाचा अभ्यास करूया आणि काय पराशर शबुआ आणि हफ्तारा त्याच्याबद्दल बोलूया. तर त्या हफ्तारामध्ये तर जेव्हा ते इकडे ह्या हफ्ताराला आले, ए, त्याच्यामध्ये ती बोलली का ए, ह्या ह्या अवतारामध्ये या सेफारदी लोक कसे काय, म्हणजे सेफारदी म्हणजे आपण आणि सगळे जे पण येत होतं मिझराक सेफारदी, त्यांचा काय त्यांचा अवतारामध्ये संपतं आणि अश्केनाझी लोक त्यांचा अवतारा अजून कंटिन्यू होतं. अजून एक पेरेक असतं त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये अजून कंटिन्यू होतं खूप, ज्याच्यामध्ये ती पूर्ण स्टोरी कंप्लीट होतं आणि आपण आपली स्टोरी कंप्लीट नाही तर आपण मधून थांबवतो. तर राव आरिलेव्हनची बायको, आता लग्न झालं होतं त्यांचं त्यावेळेला, राव आरिलेव्हिन ते होते ते राव खाईम केनेसी से साहब, आम्ही मला आठवत नाही तुम्हाला ही स्टोरी बोललो का नाही लास्ट टाइम, पण व्हेरी इंटरेस्टिंग आहे. तर ते ते बोलले का तर ती कल्ला त्यांची बोलली का नाही नाही कळत काही सेफारदी लोक कसे काय घरी जाऊन सेवदा करू शकतील, जसं पद्धत आहे चंट खायचे चलंट, नाहीतर खामीन खायचा, ते कसे काय खाऊ शकतील, कसे आरामात बसू शकतील. का? कारण इथे लिहिलंय का तिचा मुलगा वारला आणि ती गेली नवीकडे जाऊ, आणि इकडे सेफारदी लोक संपवतात. पण राजकीय लोक पूर्ण संपवतात. ती गेली आणि मग त्यांनी कसं त्याला रिझरेक्ट केलं, त्याचा तो उठला परत आणि पूर्ण. पण सेफारदी लोक कसे काय खाऊ शकते त्यांनी पूर्ण, हे क्लायमॅक्स आहे आणि पूर्ण स्टोरी कंप्लीट केली तर कसं चांगला वाटेल, काय इकडे थांबतात. तर आम्हाला लेविन बोलले फार छान प्रश्न आहे, मला नाही माहीत उत्तर, तुला काय उत्तर वाटते तर सांग. तिला काय वाटते का असेल असं, का सेफारदी लोक आपण म्हणजे का सेफारदी लोक थांबतात तिकडे. मग तिने थोडा वेळ विचार केला आणि बोलली ए, या ते तिला वाटते, ती बोलते का सेफारदी लोकांमध्ये एवढा इमुनात खखामी असतं, एवढा खखामी, एवढे तलमिदे खखामीमध्ये विश्वास असतं का, नुसतं त्याच्यामध्ये लिहिलंय का ती उठून गेली तलमीद खाखामकडे, नववीकडे, तर त्यांना माहिती आहे का सर्व सर्व नीट झालं, म्हणजे पुढे त्यांना स्टोरी ऐकायची गरज नाही आहे. त्यांना माहीत आहे का एक वेळ ती गेली खाखामकडे, ती नववीकडे गेली, मोठ्या राब्बीकडे गेली, म्हणजे सर्व नीट झालं, काहीच काळजी नाही. तर भाऊ कसे आपली पण नमाज असू दे का, आपली पण एमुनात खाखामी एवढा असू दे का, जे पण खाखामी आपल्याला शिकवतात ते कम्प्लिटली आपण बिलीव्ह करू, कम्प्लिटली विदाऊट एनी डाऊट, कोणत्याच गोष्टीमध्ये एक पण प्रश्न नसले पाहिजे. हे कम्प्लीट फेथ पूर्णपणे का त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि जे पण हलाखा ते बोलतात ते करायला आपल्याला हिंमत देऊ दे, जे आपण नमाज करतो, आणि ताकद देऊ दे ऑफकोर्स प्रत्येक हलाखा फॉलो करायला, विदाऊट कॉम्प्रोमाइज, विदाऊट पळवाट शोधायला नाही पाहिजे, जे आहे ते केलं पाहिजे. ती आपल्याला जी आपली नमाज आपण नमाज केली पाहिजे ते आपल्याला मिळून दे. आणि हलाखतचा अभ्यास चांगल्याशी करायला आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळून दे, जसं तुम्ही ह्या झूमवर करू शकता. अवकाश आहे मेरा गब्रियल तरकर ऑफकोर्स शुल्खान आरोग्य घेत आहेत, तर ऑफकोर्स तुमचा हलाखा फार छान होतोय, तो त्याच्यामध्ये हळूहळू सांभाळून इन अ क्लिअर वे एव्हरी मंडे त्यांचा शिवर असतं, आणि ऑफकोर्स किती मोठी गोष्ट आहे ती मराठीमध्ये शुल्खानोचा अभ्यास करायला मिळते विथ एक्सप्लेनेशन. फार रेअर गोष्ट आहे ती, जी आधीच्या जनरेशनला एवढी इझिली नाही मिळाली. अ, त्यांना फार डिफिकल्टीनी थोडासा अभ्यास करायला मिळायचा. आपण बघू कसे घरी बसून त्याचा अभ्यास करू शकतो. आणि आता लवकरच वेबसाईट बरोबर वर पण तुम्हाला सर्व शिवरी मिळतील, जे पण आधीचे शिवरी आहेत अकॉर्डिंग टू द रबानी, अकॉर्डिंग टू द टॉपिक्स तुम्ही बघू शकाल. बेजात असेल लवकरच आपण बघूया, ती साईट लवकरच येईल आणि सर्व एन्जॉय करतील. एवढे शिवरीम, एवढ्या वर्षांचे शिवरीम, तर लेट्स होप लवकरच ते कम्प्लीट होईल. तर फाईन, आपण विल फिनिश द शिवर विथ द स्मॉल प्रेयर ॲज युजल. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर.
מודני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי, מיושבי קרנות שאני משכים והם משכימים, אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים, אני עמל והם עמלים, אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים, אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר, ועתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה, לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So, that's so आकाश भाऊ आपल्याला मदत करायला सगळ्यात त्याच्या वर्ड्समध्ये सगळ्या गोष्टींमध्ये त्याचे पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवून आणि कम्प्लिटली विताखून ठेवू त्याच्यामध्ये. आणि असंच तुमचं שבוע טוב सर्वांना, आणि בהצלחה רבה, שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. आणि בעזרת השם, उद्या पण राहावे, शिमोनचा शिवर असेल, आधी शिवर असेल, कोणाचा बघूया. तर तदा रब्बा for being with us, learning together. आणि कॉल तो सलाम.